हाय फ्रेंड्स, तर कसे आहात? खूप दिवस झाले ब्लॉग बनवला नव्हता. म्हटलं आज तुमच्यासोबत एक छोटासा ब्लॉग शेअर करावा. तर त्याच्यासाठीच मी थोडंसं शूट घेतलेला आहे. तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार होती फ्लावरची भाजी. मी खूप जास्त अवघड पद्धतीने फ्लावरची भाजी बनवत नाही. खूप इझी पद्धतीने बनवते. त्याच्यासाठी मी फ्लावर छान अशी निसून घेतली होती. नंतर ती छान धुवून घेतली. त्याच्यानंतर मग ती थोडी मी पाण्यात शिजवून घेत असते. आणि नंतर मग कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. नंतर आपल्या घरगुती मसाले टाकायचे. काळा मसाला, लाल मसाला आणि मॅगी मसाला असेल तर मॅगी मसाला पण टाकून घ्यायचा. त्याच्याने खूप छान अशी टेस्ट येते. नंतर ते सर्व टाकून घेतल्यानंतर आपल्याला फ्लावर टाकून घ्यायची आणि फ्लावर टाकून झालं की आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि 5 मिनिटासाठी आपल्याला त्याच्यावर ना प्लेट ठेवून घ्यायची. त्याच्यामुळे फ्लावर छान शिजते आणि खायला खूप टेस्टी लागते. त्याच्यानंतर मग मी लगेचच चपात्यांचं पीठ मळायला घेतलं. चपात्या केल्या. 2-3च चपात्या करायच्या होत्या आणि चपात्या झाल्यानंतर मग मी लगेच मला गॅलरीमध्ये थोडेसे कामं होते. कालच मी कांदा, लसूण आणला होता. तो मला छान असा साफ करून घ्यायचा होता. कारण काही-काही लसूण आहे ना खराब झालेला होता आणि काही-काही कांदे पण खराब झालेले होते. त्याच्यामुळे मग मी तेच काम करत होती. इकडं मी कांदा, लसूण नीट करत होती आणि दुसरीकडे आजी ज्वारी आणली होती गावाकडून. तर आजी ती ज्वारी नीट करून घेत होती. गप्पा मारता-मारता मग माझी ती पण कामं झाली. नंतर मला अचानक आठवलं की रात्रीचा थोडासा भात शिल्लक आहे. मग मी तो भात इथं तव्यावर परतून घेतला. त्याच्यासाठी मी तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरं, मोहरी टाकली, कढीपत्ता टाकायचा आहे आणि काळा मसाला, लाल मसाला आणि थोडा मॅगी मसाला टाकून घ्यायचा. अतिशय अप्रतिम हा भात जो आहे ना, तो आपल्याला खायला टेस्टी खूप छान लागतो. मग नक्की हा असा भात तुम्ही पण करून बघा आणि माझे व्हिडिओ कसं वाटतं ना, ते मला नक्की कमेंट करून सांगत जा. आणि आमच्या इकडे आहे ना 2-3 दिवसापासून आहे ना, खूप असं पावसाचं वातावरण होतं. तुमच्याकडे पण असंच वातावरण आहे का? ते पण मला सांगा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील ना, तर माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.